तर हाय नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आहे आमच्या गावची ओपनिंग दोडोलीची. तर मंडळी, मी इकडे पोचलो आहे मैदानात, ग्राउंडवरती, आणि इकडे सगळे आलेत ऑलरेडी. आज आमच्या क्रिकेटची ओपनिंग आहे. यांचं फोटो सेशन चाललं इकडे. हे सराव करतात आहे आधीच. इकडे आधीच सराव करतायत. हे सगळे प्लॅनिंग करून आलेले आहेत. काय भाई, कसा आहे भाऊ? गावावरनं आलाय सध्या. आमचा बॉलर बघा. असे सगळे अजून जमा झालेत ना इकडे. कोण जे जमा झालेत त्यांनी चालू केलंय. आता येतील थोड्या वेळानं हळूहळू. आज आपण दरवर्षीप्रमाणे नागेश्वर क्रिकेट संघ दोडोली याचा क्रिकेटचा शुभारंभ आज करतोय. उपस्थिती खूप आहे आणि सराव किंवा जेव्हा आपले जर आपण स्पर्धेमध्ये कुठला भाग घेतला तर सगळ्यांनी उपस्थित राहून क्रिकेट टीमला सहकार्य करायचं आहे. आणि आत्ता सांगायचं म्हणजे सर्व वाडीतून वेगवेगळ्या टीम झालेल्या आहेत आणि त्याच्यातून चांगले खेळाडू तयार होत आहेत. ह्या तयारीतून आपण म्हणजे वेगळं करण्याचं कारण म्हणजे आपल्या टीममध्ये चांगले खेळाडू तयार व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपली जी नागेश्वर क्रिकेट संघ जो आहे तो चांगल्या प्रकारे मजबूत होईल हे आता आपल्याला त्याच्यावरून अंदाज कळतोय. येणाऱ्या पुढील ज्या स्पर्धा असतील त्याच्यामध्ये आपण जेवढं शक्य होईल आणि सर्व उपस्थित असतील त्याच्या आपण त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ. आणि पूर्ण गावातील जे चांगले खेळाडू आहेत म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे त्याला त्यांनी आपल्या याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे आणि गावाची टीम परत एकदा मजबूत स्थितीमध्ये आणायची आहे. तरी सगळ्यांनी त्याप्रमाणे प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. कारण बाकीच्या गावामध्ये गावाची टीम म्हणून जशी नावनिर्मित आलं तशाच आपल्याही गावाच्या टीमचं नाव पुढे यायला पाहिजे. आणि आपण आपली जी एकी आहे हीच आपल्यासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी कामाला येईल. आणि यावेळेला आपल्या ज्या आपण शाळेमध्ये शिकलो आहे त्या शाळेचा अमृत महोत्सव आहे. आणि अमृत महोत्सव असल्यामुळे आपल्याला त्या मुंबईत कुठला तरी कार्यक्रम व्हायला पाहिजे अमृत महोत्सवाचा. आम्ही अमृत महोत्सव समितीकडे विषय मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही क्रिकेटची स्पर्धा भरा आणि ती अमृत महोत्सव म्हणून होईल. पण जेणेकरून जास्तीत जास्त या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्पर्धा करून आपण जास्तीत जास्त शाळेसाठी कशी मदत करता येईल याचा सगळ्यांनी प्रामाणिक जरा प्रयत्न केलात तर आपल्याला स्पॉन्सर आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळतील. आणि आपण एक मुंबईत चांगल्या प्रकारे स्पर्धा करून नागेश्वर भगवान की जय. पुढे वाटत त्याला चाय पाहिजे. चाय सकाळची चाय पाहिजे, संध्याकाळची नको. त्याला सांग सगळ्यांना देवाला फुटला बरोबर. शाळेचा महोत्सव सुद्धा आहे. त्या निमित्ताने आपण आज महोत्सवासाठी एक क्रिकेट 2 स्पर्धा भरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचा शुभारंभ आज होत आहे. तर या शुभारंभानिमित्ताने आज आपल्या नागेश्वर क्रिकेट संघाचे आधारस्तंभ आणि सगळ्यांचे प्रेरणास्थान आणि सगळ्या मुलांना एकत्र घेऊन चालणारे आपले अशोकदादा कांबळे यांचा सत्कार करतील आमचे रविदादा मुरमुरे. संघाला वेळोवेळी सहकार्य करणारे तसेच संघाची धुरा सांभाळणारे
टीमची नागेश्वरी क्रिकेट संघाची धुरा सांभाळणारे माननीय अशोकराव यांचं पूर्ण देऊन स्वागत करतो. संघ मालकांचं नाव आहे व्हिडिओ चालू आहे इकडे एक तर असं हे सगळ्यांचा आता सत्कार झालेला आहे आणि आता खरी बारी आहे म्हणजे ऑक्शन, म्हणजे जे आमच्या गावातले जे वेगवेगळे टीम बनले आहेत त्याच्यामध्ये जे प्लेयर चिट्ट्या उडवून निवडले जातात तर ते आता खरं आहे ऑक्शन आता इकडे. तर कोण कोणाच्या संघात जाणार ते आता आपल्याला पाहायला मिळेल. बघूया आता कोण कोणाच्या संघात आयकॉन प्लेयर जातोय, कोण बॉलर जातोय, काय सगळं आता बघूया. चाय स्पॉन्सर आज ओपनिंगचा चाय स्पॉन्सर अनिकेत रामगडे. हे फोटो काढा, ये त्यांचा फोटो काढ रे. चिठ्ठी दुसरा उचलला मागे 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 पहिला कोण सोडतोय बस माऊली पहिली तू निखिल उचल दुसरी सूरज अरे पुढचे पण उडून घे, पुढचे उडून घे. हे 3 आयकॉन प्लेयर आहेत. हे 3 आयकॉन प्लेयर आहेत. तुम्ही उठून घ्या. अरे का तुम्हाला मूर्त पाहिजे अंकुश निक प्रतीक कुठे बोल बोल. काय माहितीये काय स्वयंमुक्त तू रात्री बोलला होतास ना अक्षय पाहिजे तेव्हा तू प्रतीक आहे तो कालम वाटतं ना. शुभंकर कांबळे शुभंकर. अरे गौरव मध्ये ईशान फिक्स आहे वाटतं. बॉल शोधायला एवढी जण. बाउंड्री चौकार नाही शॉट यार.